बार्शीटाकळी तालुक्यातील दोंदद येथील आसरामाता देवस्थान परिसरातील काटेपूर्णा नदीत शनिवारी आंघोळीसाठी उतरलेल्या एका 35 वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत मृतदेह बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर दादाराव सोळंके वय 35 रा सिरसो गायरान तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हे दोंदद येथील आसरामाता देवस्थान येथे रोटासाठी आले होते. दर्शनानंतर ते मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीत आंघोळीसाठी उतरले. दोरखंडाचा आधार घेत नदीच्या पलीकडील काठावर गेल्यानंतर परत येत असताना नदीच्या मध्यभागी त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते नजरेआड झाल्याने नातेवाईकांनी तातडीने पिंजर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे पथक प्रमुख तथा जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. तसेच सचिन कावरी दोंदद व बंटी पिंपळे मूर्तिजापूर यांनीही घटनेची माहिती दिली. दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहिल देशमुख, सचिन कुकडे, पवन भड व हर्षल वानखडे यांनी आवश्यक शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. पथकाने नदीपात्रात शोधकार्य करत अल्पावधीत तळाशी अडकलेला मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. यावेळी घटनास्थळी पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड, PSI अभिषेक वनघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, चालक नागेश तसेच मृताच्या नातेवाईकांची उपस्थिती होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नदीपात्रात पावसाळ्यात आंघोळ करताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अकोला.